चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण 8 दिवस गॅप घेतला कारण खास जो हस्तमुद्रांचा वर्ग झाला त्याचा तुम्ही उपयोग करावा, दैनंदिन जीवनात बघाव्यात करून आणि अनुभव लिहावा यासाठी एक वेळ दिला होता. आणि थोडस गॅप पण पाहिजे अधूनमधून. कारण हे जे आपण सकाळी पहाटे 4:30 पासून ध्यान म्हणा किंवा ज्ञानबोध म्हणा काही करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिपेंडन्सी नकोय, की आज काही कार्यक्रम नाही, बेचैन होतंय, काय करू, मग झोपत वेळ घालवला, असं व्हायला नकोय. उपयोग सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. यासाठी अधूनमधून ब्रेक देणं चाललेलं आहे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आता सध्या जो आता अमृता मॅडम पुस्तक घेत आहेत साधना पंचकम, आता इथपासून आपण जास्त फोकस ज्ञानबोधवर देणार आहोत. कारण वेगळं वेगळं ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. ऊर्जा सगळ्या बदलत आहेत आणि या बदलत्या ऊर्जेमध्ये जास्त आत्मिक रिलेटेड ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. आणि मी जसं सांगितलं की अमृता मॅडमनी भगवद्गीता घेण्याच्या आधी काही सिक्वेन्स दिला की या गोष्टी आधी वाचल्या तर भगवद्गीता जास्त चांगली कळू शकेल. त्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत. आणि अमृता मॅडम आणि सुलक्षणा मॅडमनी पण साथ दिली. सुचेता मॅडम सुद्धा मला म्हटल्या की विवेक चूडामणी तुम्ही पाठवा, मी घेते. पण आपल्याला हे थोडस आधी घ्यायचं होतं, त्यामुळे मी काही पाठवलं नाही. म्हटलं तवर नंतर मग मी सुरू करेल भाग 1 भाग 2 अमृता मॅडम घेणार आहेत. कारण मग वाचायला घेतलं तर छान आपलं वाचन होतं आणि आपल्याला जास्त फायदा होतो. तर आत्ताच सध्या नुकताच मी एक व्हिडिओ बघितला प्राणिक हेलिंगचा, तो जरा थोडस मला तुम्हाला सांगावं वाटतोय. तर सेम सगळं ते प्राणिक हिलिंग मध्ये सांगत होते की जेवढी ऊर्जा आपण देतो म्हणजे आपलं सामूहिक चेतना म्हणा किंवा आपण हे जे दुसऱ्यांना देतोय त्यामुळं भरपूर ऊर्जा आपल्याकडे येते आणि आपला ऑरा बदलतो, आपली एनर्जी लेव्हल बदलते. तर आपण या गोष्टींना सुद्धा फोकस दिला पाहिजे. कार्यक्रम म्हणजे नुसतं घ्यायचं, बसायचं, अटेंड करायचं, यापेक्षा आता दुसऱ्या गोष्टींना फोकस दिला पाहिजे. जसं की आता ज्ञानबोध नाहीये तर बसा तुम्ही अर्धा तास, दुसऱ्यांना ऊर्जा पोचवा. तर त्या प्राणिक हिलिंग मध्ये सुद्धा पृथ्वीला ऊर्जा द्या तुम्ही असं सांगितलं. आपण करतोच ते ग्राउंडिंग मध्ये, पृथ्वीलाच आपण सगळं पाठवतो. तर यामध्ये तेच सांगितलं की पृथ्वीला दिल्यानंतर तुमच्याकडे एवढी ऊर्जा येते की पहिलं तुमचं बदलतं. तर तशा या गोष्टी आपण कार्यक्रम नसतील तर बसून केल्या गेल्या पाहिजेत, की बाबा मुद्रा करून बसलोय, ऊर्जा देतोय, सामूहिक चेतना पेरतोय. अशा गोष्टींना तुम्ही फोकस करा. कारण मी बघतीये की अवेअरनेस मध्ये राहता येत नाही. कोणालाच नाही राहता येते. म्हणजे काही घरगुती अडचणी असतील, आपण काही कार्यक्रमात असेल तर ठीक आहे. काही आपलं दुसरीकडे फोकस असेल तरी ठीक आहे. पण साध्या-साध्या गोष्टीमध्ये सुद्धा अवेअरनेस नाहीये. तर मला सांगावसं वाटतं, की कृपया सगळ्यांनी हा अवेअरनेस वाढवा. फार महत्वाचा आहे. अजून एक गोष्ट आहे, की हा अवेअरनेस जोवर आपण वाढवत नाही, जसं चेतनेचं महत्त्व मी सांगते, की चेतना येतच नाही तुमच्याकडे, तुम्ही तुमच्यातलं निरीक्षण केलं नाही तर. तसंच आत्ताचं जे असेन्शन सुरू झालंय, पोर्टल उघडलेलं आहेच आहे आणि या ऊर्जा अजून वेगाने सुरू झाल्यात. तर यामध्ये ज्या आपण चेतना आपल्या गोष्टींमध्ये, आपल्यामध्ये अनुभवू लागणार आहोत, निरीक्षण करून, करून. तसं जर झालं तरच आपला बल्क डीएनए अमृता मॅडमना मी आता सांगितलंय. थोडा ऍडव्हान्स कोर्स घ्यायला मॅडमशी बोलण्यापेक्षा मी कार्यक्रमातच बोलतेय. तर हा बल्क डीएनए सुद्धा आता त्याचं ऍक्टिव्हेशन सुरू झालेलं आहे. आणि हे जे डिकोड होणार आहे, त्याच्यात जे प्रोग्राम करून ठेवलेले आहेत, आपल्या असेन्शन साठी किंवा या ज्या ऊर्जा सुरू झाल्या त्या गोष्टी ज्या काही घडवणार आहेत, तर ते पूर्ण त्याच वेळेला घडवणार आहेत, की आपण किती याला तयार झालोय आपल्या सांसारिक गोष्टींमधून. आपल्या सांसारिक गोष्टीतून आपलं मन किती डायव्हर्ट झालंय. आपण किती फोकस झालोय आपल्या तटस्थतेकडे, आपल्या मध्यम मार्गाला राहण्याकडे आणि आपल्या निरीक्षणाकडे. आध्यात्मिक उन्नती म्हणजे हेच आहे ना, आपल्याबद्दल सगळं जाणून घेणं. मग आपल्यातलं निरीक्षण करणं
हे किती आपण करतोय, किती विलिंगनेसनी करतोय आणि किती त्या तुरुंगातून बाहेर पडतो, याच गोष्टींवर या येणाऱ्या ऊर्जा आपल्यामध्ये ऍक्टिव्हेशन घडवणार आहेत. तर इतकं जर हायर लेवल या छोट्या छोट्या गोष्टीतनं होणार आहे, तर याच्यात बदल जो मला दिसत नाहीये तो दिसला पाहिजे. कारण आता अमृता मॅडम घेणार आहेत ऍडव्हान्स कोर्स आणि त्याच्यामध्ये जे काही त्या घेणार आहेत ते सगळं आता जे सायन्स बदलते सगळं बदललेलं आहे. क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स आणि सनातन या दोन गोष्टी काही वेगळ्या नाहीयेत. सनातन युग सुरू झालेलं आहे आणि जेवढ्या आपण सनातन गोष्टी माहिती करून घेणार आहोत, ज्ञान करून घेणार आहोत. ज्ञान म्हणजे माहिती, पहिली माहिती हे करून घेणार आहेत. सनातन आणि क्वांटम फिजिक्स हे काही वेगळं नाहीच आहे. क्वांटम फिजिक्स हेच सनातन आहे. आपल्याला माहिती नव्हतं, सायन्सनी ते स्वीकारलं नव्हतं. सायन्सला अध्यात्म काही वेगळं वाटायचं. पण तसं नाहीये. अध्यात्म हे सायन्स पासूनच सुरू होतं. किंबहुना आत्ताशी सायन्स जे बदलत आहे, त्यामुळे आता अध्यात्म समजू लागणार आहे. तर हे मॅडम घेणार आहेत पुढच्या कोर्समध्ये. तर त्याच्या आधी तुम्ही या जर क्वांटम मेकॅनिक्स शिकायचंय, क्वांटम फिजिक्स शिकायचंय, म्हणजे सनातन गोष्टी ज्या आपल्या धर्मांमध्ये ज्या सायन्स आहे, जे आपल्याला आजही माहिती नाहीये सायन्स, ते जर समजून घेतलं तरच आपण त्या ऊर्जांना आपण वेलकम करणार आहोत आपल्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टीची तयारी सुरू करा. तर त्या तयारीच्या दृष्टिकोनातूनच हे साधना पंचकम जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तर मॅडम तुम्ही सुरू करावं असं मला वाटतंय. धन्यवाद मॅडम. सर्वांना आत्मवंदन आणि आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मचे धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. आपण पुन्हा म्हणजे एका पुढच्या पायरीवर चाललो, जे की आपलंच सनातन धर्माचं मूळचं जे ज्ञान आहे, जे की आत्तापर्यंत आपण उघडून बघितलं नव्हतं किंवा स्वतः त्याचा अभ्यास केला नव्हता. फक्त आजूबाजूचं ऐकून आपण आत्तापर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत होतो की हां, सनातन धर्मामध्ये आहे, पण विज्ञान कसं श्रेष्ठ आहे किंवा जे काय आत्ता मॅडमनी पण सांगितलं की आपण ते उघडूनच बघितलं नव्हतं, त्यामुळे त्या विज्ञानाला श्रेष्ठ मानत होतं. पण जेव्हा हे उघडून बघितलं जाते, आता खूप साऱ्या सोशल मीडियावरती वगैरे पण आपण बघतोय की अध्यात्माचं जे काही लिटरेचर किंवा रेफरन्स म्हणू आपण, हे विज्ञान म्हणजे इवन विमान तयार करणं, विमान पहिल्यांदा कुणी तयार केलं हा प्रश्न जेव्हा विचारला जातो आपल्याला, तेव्हा आपल्याला हे शिकवलं की राईट बंधूंनी केलं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये 2 मराठी माणसांनी केलं आहे पुण्यातल्या, आणि तेही एका वेदांच्या पुस्तकातनं त्याचं ज्ञान घेऊन त्याचं प्रात्यक्षिक करून बघितलं गेलं होतं. आणि ही खूप बेसिक गोष्ट आहे. म्हणजे आता ह्या गोष्टी कळायला लागल्यात, कधीही कळायला लागल्यात जेव्हा आपण स्वतःहून ही पुस्तकं उघडून बघतोय, वाचतोय, तेव्हा कळायला लागलेत. नाहीतर आत्तापर्यंत आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे जगत होतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून ते खरं मानत होतो, जे की ते खरं नव्हतं. म्हणजे जे काय म्हणतो ना, डोळा तयार करतो, जे काय आहे ते सृष्टी म्हणा किंवा वस्तू किंवा जे काही आहे समोर गोष्टी दिसणार आहे, ते डोळा तयार करतोय, ॲक्च्युअलमध्ये ती नाही आहे. हे म्हणून तर त्याला मायाजाळ म्हटलं किंवा मॅट्रिक्स म्हटलंय. मग हे क्वांटम फिजिक्स काय आहे नेमकं, तर ते क्वांटम फिजिक्स म्हणजे त्या डोळ्यांच्या पलीकडचं, जे की आत्ता मॅडमनी पण सांगितलं की ते सनातन धर्मामध्येच येतं किंवा वेदांमध्ये हे आहे. म्हणजे जे 4 महत्त्वाचे आपले वेद आहेत किंवा उपनिषदं आहेत त्याच्यावरनं लिहिली गेलेली, तर या सगळ्यामध्ये या सगळ्याचं ज्ञान आहे आणि ते आपल्या ऋषीमुनींनी सगळं अनुभवलेलं आहे. पण ह्या मधल्या काळात बऱ्याच गोष्टी, म्हणजे मधल्या काळात म्हणण्यापेक्षा आपलीच त्याच्यामध्ये चूक आहे किंवा आपल्या पूर्वजांची म्हणू आपण, की आपण नंतर म्हणजे जसं की भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं, त्या इंग्रजांनी जेव्हा राज्य केलं त्यांच्या काळामध्ये खूप साऱ्या प्रथा आणि गोष्टी ज्या सनातन आपल्या धर्मानुसार चालत येत होत्या, चालल्या होत्या, त्या सगळ्या बदलल्या गेल्या. आणि आपण म्हणजे काय म्हणतात की घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांवर जास्ती विश्वास असणं किंवा दिव्याखाली अंधार, जसं म्हणतो की आपल्याच घरी हॅलोजनचा बल्ब असतो, म्हणजे ज्ञान देणारा सूर्य असतो, पण आपल्याला शेजाऱ्यांच्या घरातला सूर्य आवडत असतो. किंवा आपल्या घरात खूप सुंदर, जसं फॉर एक्झाम्पल जरी घरातले पदार्थ म्हटले आपण रोज खायचे, तरी आपल्या घरात कितीही चांगला बनला तरी दुसऱ्यांच्या डब्यातला किंवा ताटातला छान लागतो किंवा दुसऱ्यांचा चांगला लागतो. तर हे कशामुळे झालं, कारण ते आपल्या मेंदूवर म्हणा किंवा या बाकीच्या गोष्टींवर ते ठसवलं गेलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि डोळ्यांवर झापड आणलं गेलं आपल्या. तर
आपल्या नशीब म्हणा किंवा चांगली गोष्ट किंवा काही पूर्व पुण्याई म्हणून पुन्हा आपण आता आपलं स्वतःचं जे काही प्रगल्भ म्हणा किंवा खरं ज्ञान सनातन धर्माचं जे होतं, ज्याच्यावरती अख्खी पृथ्वी किंवा हे अख्खं प्लॅनेट चाललं होतं, जे की हे साधना पंचकम, जसं आपण पहिल्यांदा आदि शंकराचार्यांचं जीवनचरित्र बघितलं, मग तत्वबोध बघितलं, मग आत्मबोध बघितलं आणि आपण आता साधना पंचकम बघतोय. तर हे साधना पंचकम जे आहे ते शंकराचार्यांनी कधी लिहिलं तर त्यांच्या उत्तरार्धात लिहिलं. एकतर आपण जीवनचरित्रात त्यांच्या बघितलं, त्यांचं आयुष्यमान खूप कमी होतं. जन्माच्या आधीच सांगितलं होतं की कमी वर्षाचं म्हणजे कमी आयुष्यमान असलेलं पुत्र जन्माला येणार म्हणून. आणि जन्माला आल्यानंतरही त्यांनी जे काही कर्म केलं, म्हणजे ह्यातनं आपल्याला महत्त्वाचं काय घ्यायचं की जे काही कर्म केलं त्या कर्मातनं त्यांना ते डबल मिळालं, म्हणजे बोनस लाईफ मिळालं, आणखीन तेवढंच वर्ष. आणि एकूण 32 वर्षाचं आयुष्य मिळालेलं, म्हणजे इतका कमी कालावधी मिळालेला असतानाही त्या 32 वर्षाच्या कालावधीत त्यांनी इतकं काही अद्भुत ज्ञान, म्हणजे नुसतं ज्ञानच नाही, ते चारही ज्ञानाचे जे काही प्रकार किंवा यागाचे जे प्रकार आहेत ते सगळे त्यांनी म्हणजे या अख्ख्या प्लॅनेट्ससाठी निर्माण करून ठेवलेत. मग ह्याच्यात काही भारतीयांसाठीच आहे, धर्मासाठीच आहे, हिंदू धर्मासाठीच आहे असं काहीच नाही आहे. म्हणजे त्यांनी या साधना पंचकममध्ये सरळ सरळ लिहिलं आहे तसं की हे फक्त भारतीयांसाठी नाही आहे, हे फक्त हिंदू धर्मासाठी नाही आहे, हे सगळ्या मानवजातीसाठी आहे. तर हा साधना पंचकम ग्रंथ म्हणण्यापेक्षा एक कविता आहे किंवा एक काव्य लिहिलं गेलं होतं. आणि शंकराचार्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या शिष्याने त्यांना विनंती केली होती की आध्यात्मिक जीवनाबद्दल त्यांचा दृष्टिकोन, म्हणजे शंकराचार्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे त्याचं सारांश सांगणारा एखादा संक्षिप्त काहीतरी आम्हाला द्या, तुम्ही तुमचं ज्ञान आम्हाला द्या संक्षिप्त रूपात. मग ते त्यांनी त्या श्लोकांद्वारे केलं आणि 5 श्लोक आहेत म्हणून त्याला साधना पंचकम, म्हणजे पंचकम म्हणले 5 श्लोक आहेत म्हणून. आणि त्या 5 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये 8 सूचना आहेत. तर असं बघितलं तर 40, म्हणजे 5 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये 8 सूचना, अशा म्हणजे 40 पायऱ्या म्हणू शकतो किंवा 40 स्टेप्स आहेत, ज्याला आपण म्हणू की साधना करण्यासाठी आवश्यक असलेल्या किंवा अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या 40 पायऱ्या 5 श्लोकांमध्ये 8 अशा सूचनांद्वारे या साधना पंचकममध्ये दिलेल्या आहेत. 5 श्लोकांचं आहे म्हणून त्याला साधना पंचकम असं म्हटलं आहे. आणि ह्याच्यात एकदम म्हणजे काय म्हणू त्याला अनमोल मौल्यवान असं साधन दिलेलं आहे किंवा तत्व दिलेत साधनेची. आणि म्हणून याला पंचरत्नम पण म्हटलं जात आहे किंवा शिकवणीची 5 मौल्यवान रत्ने असं सुद्धा संबोधलं गेलं आहे. आणखीन काही उदाहरणं पण दिलेत, पण मी खूप सगळं काय म्हणू आपण शब्दशः नाही घेत आहे, आपल्याला जे आवश्यक वाटते तेवढंच घेते. आणखीन पण 1-2 उदाहरणं दिली आहेत, त्याच्यानुसार त्याला आणखीन एक वेगळं नाव दिलं होतं की साधनेमध्ये तार्किक चढाईची शिडी. बघा आपल्याला माहिती आहे, आपण जीवनचरित्र जेव्हा बघितलं शंकराचार्यांचं तेव्हा तार्किक विवाद जेव्हा असायचे तेव्हा कुठल्याही विवादामध्ये शंकराचार्य हरलेले नाही आहेत. कित्येक महान तत्त्वज्ञ होते, त्यांच्यासोबत सुद्धा म्हणजे त्यांनी लग्न केलं नव्हतं. आणि जेव्हा शेवटचं त्यांचं जे काही वादविवाद होता तो एका लग्न झालेल्या काय म्हणू महान पुरुषासोबत होता, तेव्हा त्यांनी त्यांना अशा पद्धतीचं कोडर किंवा त्यांच्या बायकोनी घातलं की ज्याचा तुम्ही अनुभवच नाही घेतला त्याच्याबद्दल तुम्ही कसं काय तत्त्वज्ञान सांगू शकताय, बघूयात. म्हणून तो तार्किक वादविवाद तिथे तरी ॲटलिस्ट शंकराचार्य हरतील म्हणून तो विचारला गेला होता. त्यातनंही त्यांनी थोडासा कालावधी मागून सूक्ष्म रूपातनं ते ज्ञान घेऊन त्याच्याबद्दल तार्किक विवाद करून जे काय आहे त्यांनी ती शिकवण म्हणा किंवा त्यातनं जे त्यांना सांगायचं होतं, ज्ञान द्यायचं होतं ते दिलं. म्हणून या साधना पंचकमला तार्किक चढाईची शिडी असं पण म्हटलं किंवा काय म्हणू त्याला आरोहण न्याय किंवा आरोहण म्हणजे थोडक्यात ॲसेन्शनसारखा एक शब्द आहे. प्रगतीसाठी न्याय देणारं किंवा काय म्हणू त्याला तशा पद्धतीचं ज्ञान देणारं हे काय म्हणता येईल त्याला काव्य असं म्हणता येईल त्याला. तर अशा पद्धतीनं या साधना पंचकममध्ये 5 श्लोक आहेत, प्रत्येक श्लोकामध्ये 8 सूचना आहेत.
आणि अशा पद्धतीनं 40 पायऱ्यांचं हे साधना पंचकम आहे. आणि मग पुन्हा याच्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला माहिती आहेत, तरी आपण ह्या म्हणजे महत्त्वाच्या आहेत म्हणून थोड्या डिटेलमध्ये बघत जाणार आहोत. तर याच्यात जी पहिली 24 स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्या जीवनातल्या 4 टप्प्यांमधनं जातात. ते 4 टप्पे कुठले आहेत तर पहिला टप्पा म्हणजे ब्रह्मचर्य टप्पा आहे, दुसरा म्हणजे गृहस्थ आश्रम किंवा गृहस्थ अवस्था, तिसरा म्हणजे वानप्रस्थ आणि चौथा म्हणजे संन्यास. तर हे आपण ऐकलेले आहेत, पण नेमके हे नावं माहिती आहेत आपल्याला, पण नेमकं त्याच्यात करायचं काय असतं आणि काय अपेक्षित आहे किंवा खरं जे काही खरं म्हणण्यापेक्षा योग्य काय ज्ञान त्यातलं आपल्याला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून ही 4 टप्पे आपण व्यवस्थितपणे आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणू शकतो. तर पहिला जो आहे तो ब्रह्मचर्य टप्पा सांगितला, ज्याला विद्यार्थी दशेतलं जे जीवन असतं त्याची उपमा दिली आहे किंवा तशा पद्धतीनं त्याला संबोधलं आहे, ज्याच्यामध्ये 4 पायऱ्या सांगितल्यात. त्याच्यानंतर सांगितलं की गृहस्थ आश्रम किंवा गृहस्थ अवस्था किंवा गृहस्थी जीवन जे म्हणतो, त्याच्यामध्ये पुढच्या 4 पायऱ्या किंवा स्टेप्स आहेत, 8 म्हणजे 5 ते 8 स्टेप. तिसरा जो टप्पा आहे तो वानप्रस्थ, ज्याच्यामध्ये निवृत्तीचं आयुष्य, जे की आपण रिटायरमेंट नंतरचं लाईफ म्हणतो. तर त्यामध्ये 9 ते 12 स्टेप्स सांगितलेत. आणि लास्ट जो चौथा जो टप्पा आहे तो आहे संन्यास, त्यागाचं जीवन, आणि यामध्ये 13 ते 24 स्टेप्स आहेत. अशा या पहिल्या 4 टप्प्यांमध्ये 24 स्टेप्स सांगितल्यात. आणि त्याच्यानंतर तपस म्हणजे स्वतः कठोरतेचा सराव करणं किंवा तपणं जे म्हणतो, तपश्चर्या करणं, जे पूर्वी ऋषीमुनी करायचे त्याला तपस म्हणतात. तर तपसचा जो काळ आहे किंवा सराव आहे, त्यासाठीच्या 25 ते 28 स्टेप्स सांगितले तिथं. आणि त्याच्यानंतरचं सांगितलं की तितिक्षेचा सराव. आपण बघितलंय तत्वबोधामध्ये तितिक्षा म्हणजे काय, जर कोणाला सांगता आलं तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगा, नाहीतर पुन्हा आपण उद्याच्या ह्याच्यात बघू. तर आज आपण थोडक्यात साधना पंचकम कशावर आधारित आहे, कसं आहे, काय त्याचा अर्थ आहे आणि कसं ते डिस्ट्रीब्यूट केले कुठल्या कुठल्या टप्प्यांमध्ये, हे आपण बघणार आहोत. तर आपलं तपस सुदर्शन पिरॅमिडचं नाव तितिक्षा ठेवलेलं होतं आधी, नंतर बदललं मी. आवनी मॅडमनी पिरॅमिडचं नाव ठेवल्यावर मग बदललं. हां नाहीतर ते तितिक्षाच आहे ऑन पेपर विहंगमच्या ह्याच्यावर. हां तर मग हे इथे तेच सांगितलं म्हणजे कारण साधना तो शब्द पंचकम. मला एवढा आवडायचा ना. नाही, नूतन मॅडम नाही बरोबर. नाही, तितिक्षेच्या पायऱ्या वेगळ्या आहेत, आपण शिकलो तत्वबोधामध्ये तितिक्षा. आणि इवन षट संपत्ती ही आवश्यक म्हणून त्यावेळी मी सांगितलं होतं तत्वबोध घेताना की ह्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत ना त्या लिहून ठेवा म्हणून, कारण ते पुढे लागणार आहेत. इवन भगवद्गीतेपर्यंत आपण जाणार आहे, तर या सगळ्या स्टेप्स लिहून ठेवणं. आपल्याकडं आहे रेकॉर्डिंग, यूट्यूबला टाकलंय मॅडमने, ते तुम्ही पुन्हा जाऊन ऐकू शकता. तर आणि हे मी 4 खूप टप्पे. आधी या शब्दावर तितिक्षा शब्दावर खूप आधी बोलायची सुरुवातीला जुन्या लोकांना सांगता आलं पाहिजे. तर मग या बरं घ्या. पहिल्या 4 टप्पे आहेत. त्याच्यानंतर तपस म्हणजे तपश्चर्या, त्याच्यावरती 4 स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर तितिक्षेचा सराव सांगितला आहे. त्याच्यानंतर निर्विकल्प समाधी प्राप्तीसाठीच्या शेवटच्या पायऱ्या, त्याच्यासाठी 3 स्टेप्स दिलेत त्याने. आणि सगळ्यात शेवटची जीवनमुक्ती म्हणजे सर्व बंधनातनं मुक्त होणं किंवा स्वतंत्रता प्राप्त करणं, या शेवटच्या 37 ते 40 अशा स्टेप्स आहेत. असा टोटल 40 स्टेप्समध्ये हा साधना पंचकम विभागला गेला आहे. तर इथं एक उदाहरण दिलं आहे त्यांनी आपल्याला समजण्यासाठी, एकदम सोपं कळेल असं, की एक काल्पनिक कथा आहे म्हणून पण सांगितलं आहे की कोण्या एकेकाळी प्राणी संग्रहालयात सिंह माहिती आहेत आपल्याला, सिंहांचा एक घोळका किंवा समुदाय राहत होता. आणि प्राणी संग्रहालयात त्यांचं जीवन म्हणजे माहिती आहे, त्यांना आरामात जिथे बसलेले असतात तिथं सगळं मिळतं, खायला प्यायला सगळं जे काही आहे. तर प्राणी संग्रहालयात त्यांच्या जीवनात जे काही पाहिजे ते आरामदायीमध्ये मिळत होतं. आणि तेच जर जंगलातले सिंह बघितले तर ते काय, जंगलातले सिंह मुक्तपणे फिरू शकतात, बरोबर. पण हे जे प्राणी संग्रहालयातले सिंह आहेत ते मुक्तपणे नाही फिरू शकत, त्यांना लिमिटेशन्स असतात ना, त्यांना एकतर त्या जेलमधल्यासारख्या म्हणजे बंदिस्त करून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते मुक्तपणे फिरू शकत नाहीत किंवा ते शिकारही करू शकत नाहीत स्वइच्छेनं, कारण ते प्राणी संग्रहालयात आहेत. मग त्या शिकारीचा आनंद पण ते घेऊ शकत नसतात. पण आता हे प्राणी संग्रहालयात इतके दिवसांदिवस वर्षानुवर्ष राहिलेत ना, त्यामुळे ते त्या प्राणी संग्रहालयाच्या वस्तुस्थितीशी स्वतःला जुळवून घेतात. मग एक दिवस काय होतं की एक तरुण तेजस्वी दिसणारा असा सिंह किंवा सिंहाचं
मुलगा म्हणा तरुण असलेला त्यांच्यात सामील होतो आणि त्या प्राणीसंग्रहालयातल्या जीवनावर तो म्हणजे खुश नसतो, त्याला नाही आवडत ते. आणि तिथल्या त्या आपल्या साथीदारांना तो सांगतो, म्हणजे जे कोणी बाकीचे सिंह असतात त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे तुम्ही विसरलाय आपलं पूर्वीचं मुक्त जीवन, आपलं नॅचरल जे काही आयुष्य आहे ते या बंदिस्थित नाही आहे, ते जंगलातलं मुक्त संचार करणारं, जेव्हा आपल्याला इच्छा होईल तेव्हा शिकार करून त्या शिकारीचा आनंद घेणारं. आणि हे इथं आपण राहतोय ते बंदिस्त जीवन आपल्यासाठी नाही आहे. हे तो खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय बाकीच्या सिंहांच्या घोळक्याला. आणि त्याला हे जे काही त्याचं ते प्राणीसंग्रहातलं जीवन आहे त्या तरुण सिंहाला आवडत नसतं आणि तो त्या जीवनावर नाराज झालेला असतो आणि तो सांगायचा प्रयत्न करतो सगळ्यांना खूप, पण ते बाकीचे जे काही आहेत सिंह ते त्यालाच खोळ्यात काढतात, ते त्यालाच वेडा समजून टाकतात. मग काय होतं की तो बाकीच्यांना विनंती करत असतो की अरे तुम्ही स्वतःचं अन्न मिळण्यासाठी आपली मुक्त अवस्था जी आहे ती प्राप्त करणं गरजेचं आहे. इथं फुकट अन्न बसल्या बसल्या मिळतं हे आपल्यासाठी योग्य नाही आहे. तरीही ते जे काय आहेत बाकीचे ते त्याचं काही ऐकत नाहीत, उलटं त्यालाच वेडा समजून टाकतात. आणि मग तो जो काही तरुण सिंह आहे तो त्या प्राणी संग्रहालयातनं स्वतःला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या मनाशी ठाम निर्धार करतोय आणि त्याचे डोळे फक्त त्या बंदिस्त असलेल्या ते कुंपणासारखं जे काही जेलसारखं असतं त्याच्याकडे असतात आणि त्याचं मन जे असतं ते दुसऱ्या बाजूला असा विचार करत असतं सतत की यातनं बाहेर कसं पडायचं, या प्राणी संग्रहालयातनं या बंदिस्तपणातनं बाहेर कसं पडायचं. आणि हे त्याचं सारखं म्हणजे स्वतःच्या आतमध्ये निर्धार तर असतोच आणि तो त्यासाठी खूप जास्ती प्रयत्न करण्यासाठी प्लॅन करत असतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या आजूबाजूच्या त्या साथीदारांना पण सांगत असतो. पण त्यांना आता सवय झालेली असते ते आरामदायी जीवन जगण्याची, आरामात आपल्याला खायला मिळतंय, काही शिकारीसाठी वन भटकायला लागत नाही, काही नाही, त्यामुळे ते त्यांना आरामात सगळं मिळते म्हटल्यावर ते त्याच्या आहे ते एक्सेप्ट करतात, जुळवून घेतात त्याच्याशी. पण हा मात्र म्हणतो की नाही, काही जरी झालं तरी मी इथनं बाहेर पडणार, पळून जाणार म्हणून, किंवा त्या बंदिस्तातनं बाहेर पडायचंच आहे म्हणून तो म्हणजे स्वतःच्या मनाला ठाम निर्धार करून ठरवतो. तसंच इथं सांगितलंय, आपलं उदाहरण घेतलंय, तो सिंह म्हणजे दुसरं कोण नसून आपणच आहे. काय झालं आपलं की या संसारामध्ये आपण आहे ना, म्हणजे बंदिस्त मायाजाळ जे म्हणतो मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये आपण अडकलोय आणि आपल्याला आयतं सगळं मिळते किंवा ज्याला कम्फर्ट झोन म्हणतो ना आपण, एका ठराविक ह्याच्यात आलं ना आपण कम्फर्ट झोनमध्ये येतो आणि आता सगळं आरामात बसून मिळतंय ना, तर मग कशाला हातपाय हलवायचे, हालचाल करायची, अशी मानसिकता आपली पण बनून जाते. पण या साधना पंचकम किंवा वेदांमध्ये वगैरे हे सांगितलंय की आपल्याला त्या तरुण सिंहासारखं बनायचं आहे. आपली सुटका कशी करून घेता येईल किंवा कशी करायची याची जी काही याचा निर्धार म्हणा किंवा हा विचार आपण केला पाहिजे. आपल्या मनात बाकीचं काही म्हणजे न आणता आपल्याला यातनं सुटता आपली सुटका कशी करून घेता येईल. हे आरामात राहण्याचं जे जीवन आहे हे आपल्याला काही प्रगती करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी नाही आहे. हे मायाजाळ, हे मॅट्रिक्स, हे भौतिक आयुष्य जे आहे ते आपल्याला अडकवण्यासाठीच आहे. तर या म्हणजे या बंदिवासातनं म्हणा किंवा या कारागृहातनं स्वतःची सुटका आपण कशी करून घ्यायची हा विचार आपल्या आतमध्ये पाहिजे त्या तरुण सिंहासारखा. की आत्ता ऑलरेडी आपण सगळे अडकलेलोच आहे या बंदिस्ता किंवा काय म्हणू बंदिवासामध्ये, संसाराच्या म्हणा, भौतिक आयुष्याच्या किंवा या मायाजाळाच्या. तरी ह्या गोष्टी रूपानं इथं ते सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला त्या सिंह म्हणजे आपल्याला सतत आपल्यामध्ये विचार केला पाहिजे, आपण मनामध्ये किंवा निर्धार केला पाहिजे की या मायाजाळातून आपली सुटका कशी होईल, म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून, म्हणजेच काय मोक्षप्राप्ती, जे की इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो. फक्त इथं वेगवेगळे शब्द दिले, जसं तत्वबोधामध्ये पण खूप साऱ्या अवघड कन्सेप्ट वाटतात, पण त्याचा अर्थ बघायला गेलं तर शेवटी हेच आहे की या सगळ्यातनं मुक्ती म्हणजे इच्छा, डिझायर्स ज्या काही तयार होतात आपल्या, त्या एक झाली की एक न संपणाऱ्या. त्यामुळं यातनं आपली मुक्ती कशी करून घ्यायची आणि कशी करायची म्हणजे त्याच्यासाठीचे मार्ग, सोल्युशन्स या वेदांमध्ये किंवा या आपल्या
सनातन धर्माच्या आध्यात्मिक लिटरेचरमध्ये रेफरन्सेसमध्ये मिळतं आपल्याला. तर इथं सांगितलं की मेन आपल्या धर्माचा धर्म म्हणजे एकतर पुन्हा म्हणजे माझीही रिव्हिजन झाली दुसऱ्यांदा विपश्यनाला गेल्यावर. धर्म या शब्दाचा आपण खूप चुकीचा अर्थ आपल्याला शिकवला गेला आहे, आपण बघतोय, अनुभवतोय आणि आपण समजून घेतलाय किंवा ठाम केलाय आपल्या आतमध्ये. तो चुकीचा अर्थ म्हणजे धर्म म्हणजे आपण जात पात धर्म वगैरे जे म्हणतो, तर त्या धर्माचा अर्थ आपल्याला आधी समजून घ्यायला लागेल, जे की विपश्यनेमध्ये पण सांगितलं जातं. धर्म म्हणजे काय, तर जसं की अग्नीचा धर्म काय आहे, समजा अग्नी आहे आणि आपल्या घरातला अग्नी आहे म्हणून तो असं नाही करत की आपण त्या अग्नीमध्ये हात घातला तर आपल्याला भाजणार नाही, आणि शेजारचे आले आणि त्यांनी त्या अग्नीमध्ये हात घातला की त्यांना भाजणार, असं तरी होत नाही. तर त्या अग्नीचा धर्म काय आहे, भाजणं किंवा उष्णता निर्माण करणं. तसं पाण्याचा धर्म काय आहे, शीतलता देणं. तर हे प्रत्येकाचे धर्म आहेत. तसंच आपला धर्म काय आहे, माणुसकी हा धर्म. माणूस आहे ना आपण, माणुसकीचा धर्म. मग त्याच्यात पहिलंच म्हणजे आपण पुरुषार्थ बघितला आपल्या प्रत्येक या धर्म म्हणजे पुन्हा तेच सांगते, जातपात नव्हे, माणुसकी हा धर्म. तर या धर्मांच्या लिटरेचरमध्ये किंवा साहित्यामध्ये पुरुषार्थाचा उल्लेख केलेला आहे आणि त्या पुरुषार्थाच्या उल्लेखामध्ये 4 स्टेप्स आहेत, जसं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग धर्म म्हणजे काय, नीतिमत्तेनं वागणं हा माणसाचा धर्म आहे. आणि तो आपण वागतो का आपण त्या नीतिमत्तेनं हे बघायचं आहे आपल्याला. तर हे 4 ज्या काही स्टेप्स आहेत, जो अंगीकारतो तो पुरुषार्थ, त्याच्याकडे पुरुषार्थ आहे असं समजले. असं नाही की इथं म्हणजे स्त्री आणि पुरुष हे नाही सांगितले. हे तर आपण ऑलरेडी शिकलो की प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक देहामध्ये पुरुष तत्व पण आहे आणि स्त्री तत्व पण आहे. म्हणजेच प्रत्येक स्त्रीमध्येही पुरुष तत्व आहे आणि प्रत्येक पुरुषामध्येही स्त्री तत्व आहे. म्हणजे इथं पुरुषार्थाचा अर्थ पुरुष असा येत नाही. पुरुषार्थाचा अर्थ आहे की माणूस म्हणून इथं स्त्री आणि पुरुषाचा भेद नाही आहे, लिंगाचा, जातीचा, कशाचाही भेद इथे येत नाही. इथं धर्माशी रिलेटेड सांगितलं. धर्म म्हणजे काय, माणुसकी. तर जिथे नीतिमत्तेनं वागलं जातं तो आपला धर्म आहे. आणि तो धर्म जो माणूस पालन करतो त्या धर्माचं, ती एक स्टेप झाली त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर अर्थ म्हणजे काय सांगितले, त्याच्यात पुन्हा बरेच अर्थ म्हणजे आपण बेसिकली घेतो तो म्हणजे आर्थिक परिस्थिती किंवा धनसंचय करणं वगैरे. तर इथे फक्त धनसंचय नाही आहे, इथं आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींचा संचय आहे. मग तोही प्रमाणामध्ये करणं म्हणजे पुरुषार्थ आहे. त्याच्यानंतर काय, काम म्हणजे इच्छा पूर्ण करणं. मग त्याच्यामध्ये काम म्हणजे सेक्स नाही आहे, हे आपण खूपदा ऐकलं आहे मॅडमकडनं पण. तर काम म्हणजे काय, इच्छा पूर्ण करणं. मग इच्छा ज्या काही आहेत आपल्या, इच्छा कामना म्हणतो आपण जनरली त्यांना. तर या ज्या इच्छा आहेत, जितकं आपल्याला आवश्यक आहे तितकं आपण कर्म करणं किंवा कायदेशीर जे काही गोष्टी आहेत इच्छेंची किंवा आपल्या इच्छा आहेत, कामना आहेत, त्याची कायदेशीर पूर्तता करणं. त्याच्यानंतर हा 3रा पुरुषार्थ आहे. आणि चौथा आहे म्हणजे मोक्ष, की या गुंतागुंतीच्या संसारातनं मुक्त होणं. हे 4ही गोष्टींमध्ये जो माणूस राहतो, पालन करतो, त्याला पुरुषार्थ म्हटले. याच्यात स्त्रियांचा पुरुषार्थ असं म्हणलं पाहिजे मग जर आपल्याला स्त्री आणि पुरुष असं जर आपण घेतलं तर. त्यामुळे या 4 काही स्टेप, टप्पे म्हणू आपण आपल्या या धर्मातले, जे की महत्त्वाचे आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग माणूस हा प्राणी जो काय आहे, ज्याला जगण्यासाठी दरोडे घालायची गरज नाही आहे, बरोबर. जे की आत्ता आपण दरोडे म्हणण्यापेक्षा थोडक्यात सांगायचं तर आपण स्वार्थी बनतोय की मलाच पाहिजे सगळं. आपल्या बाबतीत आपण असा विचार नाही करत इझिली की अरे मला आत्ता आवश्यक आहे तेवढं मिळालंय, राहिलेलं बाकीच्यांना मिळू दे, म्हणून त्याच्यासाठी आपण जो काय अट्टहास करतो, जसं की आत्ता पैशांच्या संचयासाठी अट्टहास केला जातो किंवा कुठलीही गोष्ट असू दे, आपण किती स्वार्थीपणा एखाद्या भौतिक गोष्टीसाठी किती स्वार्थी बनलोत. तर म्हणजे बघा, आणि हे जे काय आहे ना, संचय करण्याची, अतिसंचय करण्याची, पिढ्यानपिढ्या साठवून ठेवण्याची वृत्ती फक्त माणसामध्येच आहे, प्राण्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये नाही आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त पुरुषार्थ ते करतात, झाडं, वेली, पशु पक्षी, नद्या, डोंगर. आणि आत्ता गरज पडते आपल्याला त्यांची उदाहरणं घेण्याची.
जे की पूर्वी त्यांना माणसाची उदाहरणं दिली जायची. म्हणजे लिटरेचरमध्ये उल्लेख आहे तसा. तर माणूस हा असा एकमेव प्राणी आहे की त्यालाच वाटतंय की अरे मला पाहिजे, सगळं मला पाहिजे. म्हणजे ते लुटायला जाणं म्हणजे काय, सगळं मला पाहिजे हे. तर मग आपणही जगायचं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यायचं आहे, हा पहिला धर्माचा नियम सांगितला इथे. त्याच्यानंतर आपल्या जीवनात आपण जे काही पेरतो बीज, कशाचं, विचारांचं, वृत्तींचं, तोच आपला पहिला पुरुषार्थ आहे जो धर्माशी रिलेटेड आहे. आणि या टप्प्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो, पहिला टप्पा आहे हा आपल्या पुरुषार्थामधला. तर इथे साधना पंचकमध्ये छान असे चार्ट दिलेत त्यांनी. आता ते इंग्लिश आहेत त्यामुळे मी म्हणजे आता फोनवरनं झाले त्यामुळं नाही दाखवत, पण फोटो पाठवेन मी आपल्या ग्रुपमध्ये. तर त्यांनी असे चढते आलेख वगैरे आलेख दिलेत की टप्पे दिलेत म्हणून आपण. तर हे पुरुषार्थ, मग पहिला जो धर्म सांगितला आहे, तर आपण आपल्या जीवनात काय पेरतोय हा पहिला पुरुषार्थ आहे. म्हणजे काय की आपणही जगायचं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यायचं. आपण कित्येक वेळा ऐकतोय जगा आणि जगू द्या ह्या म्हणी किंवा सुविचार आपण शाळांमध्ये बोर्डवरती लिहिले, वाचलेत, लिहिलेत, ऐकलेत, बरोबर. तर फक्त ते तेवढ्यासाठी नाही आहेत, ते आचरणात आणण्यासाठी आहेत. आणि तेही जे सुविचार किंवा जे काही वाक्य आहेत ते आपल्या या धर्म म्हणजे वेदांमधनं, ग्रंथांमधनंच आलेले आहेत. तर हे काय करणार आहे, जेव्हा जगा आणि जगू द्या किंवा पुरुषार्थ पहिला जो काही आपला टप्पा आहे धर्मासाठीचा, की पुरुषार्थातला पहिला टप्पा धर्म म्हणजे नीतिमत्तांचं पालन करून जगणं, स्वतःही जगायचं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यायचं आहे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढ्याचाच आपण संचय करायचा आहे. तर जेव्हा आपण असं नीतिमत्तेने वागायला लागतो तेव्हा आपण पहिल्या टप्प्यात प्रवेश करतो, पुरुषार्थाच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करतो, जिथे की इच्छा कमी होण्यासाठी सुरुवात होते. मग बघायचं आहे, पाहावे आपण असे, आपण आपल्या इच्छा आधीपेक्षा कमी झाल्यात का? आपण आपल्याला आत्ता एक वेळचं जेवायला मिळतंय, आपल्याला मिळाल्यानंतर ना आपण तृप्त आहोत की आणखीन आपल्याला हव्यास आहे? म्हणजे हे जस्ट जेवणाचं एक सोपं उदाहरण देते. हे असे खूप सारे उदाहरण, म्हणजे पैशांसाठी, घरासाठीची, गाडीसाठीची, दागिन्यांसाठीची, आणखीन अनेक, म्हणजे भांडी असतील, घरातली वस्तू असतील, कपडे असतील, चप्पल असेल, बॅगा असतील, म्हणजे असंख्य उदाहरणं देता येतील. मग आपण आपल्या जीवनात हा पहिला पुरुषार्थाचा जो टप्पा आहे धर्माचा, त्याच्यात नीतिमत्तेनं वागतोय का? आणि जर आपण तसं वागत असू तर आपण या पुरुषार्थाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रवेश करतोय, जिथं इच्छा कमी होण्यासाठी सुरुवात होते, असं इथं उल्लेख केला आहे साधना पंचकमध्ये. मग दुसरा टप्पा जो काय आहे तो कसला आहे? धर्मानंतर कुठला आहे? अर्थ, संपत्तीचा किंवा कुठल्याही गोष्टींचा संचय करण्याचा. मग हा दुसरा पुरुषार्थ आहे जो की आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी दुसरी स्टेप आहे ना, सुरुवात करतो. म्हणजे इतरांना संपत्तीपासून वंचित न ठेवता व्यवस्थित पद्धतीनं संपत्ती मिळवणं, दुसऱ्यांना न फसवता, दुसऱ्यांना न लुबाडता, दुसऱ्यांना न खोटं सांगता जे काही आपण संपत्ती मिळवतो किंवा जे काही आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली संसाधनं प्राप्त करतो, ते म्हणजे हे अर्थाशी रिलेटेड येतं. संचय किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या संचय करण्याशी रिलेटेड येतं. मग आपल्याला आध्यात्मिक उत्क्रांतीत जर पाऊल ठेवायचं असेल तर आपल्याला हे वागता आलं पाहिजे की समजा आपण अशा सुसंस्कृत समाजामध्ये राहतोय जिथं न्याय मार्गाने सुद्धा संपत्ती मिळवता येते किंवा सामूहिक किंवा समाजाच्या कल्याणाची कल्पनाही आपण करू शकतो किंवा त्यासाठीही विचार करून आपण वागू शकतो. तर जर आपल्याला खरंच आध्यात्मिक उत्क्रांती, उन्नती करायची असेल तर ही दुसरं जो काही पुरुषार्थाचा टप्पा आहे त्याच्यात आपण पाय ठेवला पाहिजे. जसं की पहिला धर्माचा टप्पा सांगितला जो इच्छा कमी करण्याची सुरुवात करतो, मग तिथे त्यांनी तो आलेख दिलाय, एक चार्ट दिला, त्याच्यात सांगितलं जेव्हा धर्म आपण व्यवस्थितपणे नीतिमत्तेने वागतो तेव्हा आपल्या इच्छा फॉर एक्झाम्पल 100%वरून 90% येतात. दुसरा टप्पा सांगितलाय अर्थाचा किंवा संपत्तीचं कायदेशीर संचय करण्याचा म्हणू आपण. तर इथं जेव्हा आपण त्या पद्धतीनं वागतो, जसं म्हटलं की तर संपत्ती म्हणजे फक्त धन येत नाही, त्याला श्रीमंती म्हणतात, संपत्ती नाही, किंवा समृद्धी म्हणू आपण इथे, की सगळ्या बाजूंच्या सगळ्या गोष्टी जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या आपल्याकडे आहेत म्हणजे आपण समृद्ध आहे. मग आपण श्रीमंत व्हायला बघतोय की समृद्ध व्हायला बघतोय? आपली मानसिकता श्रीमंतीकडं जातीये की समृद्धीकडं येते हे बघायचं. आणि जर आपण समृद्धीकडे असेल तर आपण योग्य मार्गावर आहे किंवा आपण आध्यात्मिक
क्षेत्रामध्ये उन्नती करण्याच्या मार्गावरती आहे. तर मग आपल्या आतमध्ये असलेला जो काही संपत्ती किंवा ज्या काही गोष्टींचा संचय करण्याचा जो काही काय म्हणू स्वभाव आहे, तो जर कमी होत चालला असेल किंवा आपल्यातला लोभ कमी होत चालला असेल किंवा आवश्यक तितकं मिळाल्यानंतर तृप्तता आपल्या आतमध्ये येत असेल, तर आपण ही दुसरी जो काही टप्पा आहे तो पुरुषार्थ आहे, तोही आपण त्याच्यामध्येही पात्र होतो. आणि मग सांगितलं इथे की आणखीन 10% म्हणजे आणखीन 10% आपल्या इच्छा कमी झाल्या असं इथं कन्सिडर केलं. म्हणजे धर्म जेव्हा आपण निभावतो तेव्हा 100%वरनं 90%वरती इच्छा आल्या. अर्थव्यवस्थित निभावतो तेव्हा 90%वरनं 80%पर्यंत आपण येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा सांगितलाय काम म्हणजे इच्छा. मग इच्छेंची पुन्हा कायदेशीर पूर्तता म्हटलंय. मग इच्छा तर बऱ्याच असू शकतात, म्हणजे त्या कामणे वासनेपासून सगळ्या म्हणजे सेक्सपासूनच्या सगळ्या इच्छाही इथे कन्सिडर होतात. मग या इच्छांची पूर्तता कायदेशीररित्या किंवा नियमात राहून जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा आपला हा तिसरा पुरुषार्थाचा टप्पा पूर्ण होतो आणि तो एक महत्त्वाचा आध्यात्मिक उत्क्रांतीतला एक टप्पा आहे म्हणून सांगितले. आपण किती संपत्ती जमा करतो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला हे जे काही स्टेप्स सांगितले त्या महत्त्वाच्या आहेत. मग याचं कनेक्शन पुन्हा नातेसंबंधांशी रिलेटेडही येतं. त्याच्यानंतर ना म्हणजे जेव्हा आपण या तिसऱ्या टप्प्यांवरती पात्र ठरतो तेव्हा आपल्या इच्छा ज्या आहेत त्या 80%वरून 70%पर्यंत येतात. त्याच्यानंतर चौथा टप्पा सांगितला मोक्षाचा, ज्याला संसारिक किंवा गुंतागुंतीपासून मुक्तता म्हटलंय. तर मग हा जो काही आहे तो शेवटचा टप्पा सांगितला, जो चौथा पुरुषार्थाकडे जाण्यातला शेवटचा म्हणजे चौथा टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये मानलं गेलं की जेव्हा आपण या टप्प्यामध्ये येतो तेव्हा आपण पूर्णपणे अध्यात्मामध्ये उतरतो. म्हणजे आणखीन आपण आपल्या इच्छा कमी होतात. पण मग असं आहे का की नुसतंच मानसिकरित्या इच्छा पूर्ण करणं, अशा इच्छा पूर्ण किंवा कमी होणं? तर अशा इच्छा कमी होत नसतात, अशा डिझायर्स कमी होत नसतात. त्याच्यासाठी काही साधना कराव्या लागतात. किंवा जसं म्हटलं जातं की साधना करून मनाला ताब्यात आणणं, कंट्रोल करणं किंवा मनाला प्रोग्रॅम करणं व्यवस्थितरित्या, किंवा मग त्या उपभोगून त्यातनं तृप्तता मिळवणं. पण पुन्हा उपभोगण्यासाठी इथे पुन्हा पुढे खूप सारे डिटेल्स दिलेत. जसं की उपभोगण्यातनं आपण जरी पुढे आलो तरी पुन्हा उपभोगण्याचे परत माणूस टू मान म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत्वे व्हॅरिएशन येतं तिथं. की एखाद्या व्यक्तीला एखादी इच्छा पूर्ण झाली की ती कमी होण्यापेक्षा आणखीन इच्छा वाढायला लागतात. एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली की त्याला वाटतं की ठीक आहे बाबा, छान, म्हणजे आता ही माझी इच्छा पूर्ण झाली, आता मला काय नको या बाबतीतलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पैशाचं पकडू, पैशांची इच्छा पूर्ण झाली, आता मला पैशांचा हव्यास नाही पण बाकीच्या गोष्टींचा हव्यास असू शकतो. तर हे पुन्हा व्यक्ती परत्वे बदलू शकतं. म्हणून इथं ओव्हरऑल सांगितले सगळ्या बाजूने. म्हणून जेव्हा आपण या गुंतागुंतीपासून मुक्त होतो तेव्हा मोक्षाच्या टप्प्यावर येतो. आणि जेव्हा मोक्षाच्या टप्प्यावर येतो, पुरुषार्थातला शेवटचा टप्पा म्हणजे हा मोक्षाचा, तेव्हा माणूस जो आहे तो पूर्णपणे अध्यात्माकडे वळू शकतो. याला भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की कृष्णानं अर्जुनाला बुद्धीच्या स्तरावर म्हणजे या मोक्षाच्या बुद्धीच्या स्तरावर येण्याची वाट पाहिली. आणि ज्यावेळी अर्जुनानं त्यागाची चिन्ह दर्शवली तेव्हा मग श्रीकृष्ण म्हणजे त्यागाची चिन्ह दर्शवली म्हणजे अर्जुनानं शरणागती पत्करली आणि कृष्णाला स्वतःचा गुरु मानलं. तेव्हा श्रीकृष्णानं शिष्य म्हणून अर्जुनाचा स्वीकार केला आणि पात्र साधक म्हणून त्याला एक्सेप्ट केला. आणि मग खऱ्या अध्यात्माचं जे काही ज्ञान आहे ते द्यायला सुरू केलं. म्हणजे या भगवद्गीतेची सुरुवातच कुठून आहे? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? इच्छेंची जी काही आपण इच्छा कमी होत जाणं. तर या महत्त्वाच्या 4 स्टेप्स इथं सांगितल्यात. म्हणून चौथा टप्पा जो सांगितला शेवटचा, तो प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवनामध्ये सिरियसली एंट्री देणारा किंवा गंभीरतेनं आपल्याला प्रवेश देणारा टप्पा म्हणून या साधना पंचकमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे आपण या टप्प्यावर जेव्हा येतो तेव्हा अधिक आपण साधना करू शकतो. म्हणून इथं ज्या काही स्टेप्स सांगितल्या, 12 स्टेप्स सांगितले या 4 याच्यामध्ये येईपर्यंतच्या. तर मग हे त्यांनी स्टेप्स म्हणजे पुन्हा इथे आपण काय बघितलं होतं, गुरुचरित्र अन्वयार्थ बघितलं होतं ना, ज्ञानकांड, उपासनाकांड. तर इथे ते कांड म्हणजे त्यांनी एक्सप्लेन केलेत की जसं पहिलं कर्मकांड सांगितले, त्याच्या 4 पायऱ्या सांगितले, त्याच्यानंतर उपासना कांड सांगितले, त्याच्या पुढच्या
8 पायऱ्या सांगितल्या आणि त्याच्यानंतर ज्ञानकांड सांगितले. त्याच्या राहिलेल्या सगळ्या पुढच्या पायऱ्या त्या ज्ञानकांडामध्ये येतात. तर इथे सांगितलंय पहिल्यांदा जी पायरी येते, म्हणजे इथे ना त्यांनी 5 अध्यायात पूर्ण साधना पंचकम बसवलंय. तर पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सुरुवात पहिला हे इंट्रोडक्शनची जी आत्ता थोडक्यात जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं मी, की नेमकं काय काय साधना पंचकममध्ये इंट्रोडक्शन पार्टमध्ये सांगितले ते सांगितलं. आणि याच्यात पुन्हा उल्लेख केला ब्रह्मचर्य आश्रम, जे की आपण 4 स्टेप बघितल्या. कुठल्या कुठल्या बघितल्या कोण सांगेल? पहिला ब्रह्मचर्य टप्पा बघितला, दुसरा गृहस्थी अवस्था बघितला, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास टप्पा. या मेन 4 टप्प्यांमध्ये पुन्हा हा साधना पंचकम त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलाय. मग प्रत्येक टप्प्यामध्ये किती स्टेप्स आहेत? जसं की सांगितलं ब्रह्मचर्य टप्प्यामध्ये पहिल्या 4 स्टेप्स आहेत, गृहस्थ अवस्थामध्ये पुढच्या 4 स्टेप आहेत, म्हणजे 8 झाल्या. त्याच्यानंतर वानप्रस्थ स्टेप्समध्ये किंवा टप्प्यामध्ये त्याच्या पुढचे 4, आणि त्याच्यानंतर संन्यास, आणि त्याच्यानंतर तपस, त्याच्यानंतर तितिक्षा. पण हे पहिले 4 टप्पे जे आहेत ते महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. मग या ब्रह्मचर्यामधल्या स्टेप्स पुन्हा त्याच्याबद्दल डिटेल्स सांगितले, जे की आपण तत्वबोधमध्ये पण बघितलं होतं, की सुरुवातीला पहिल्यांदा ब्रॉडली सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक एक शब्द किंवा एक एक इथं जी काही कन्सेप्ट सांगितली ती पुन्हा डिटेलमध्ये सांगितली. तसंच पुन्हा साधना पंचकममध्येही त्या पद्धतीने सांगितलं, की पहिले जे ब्रह्मचर्य आश्रम सांगितलंय त्याच्या पहिल्या 4 ज्या काही पायऱ्या आहेत ते पुन्हा इथं त्यांनी सांगितलेत, की दररोज आपल्याला अभ्यास करायचा. कसला अभ्यास करायचा आपल्याला? इथे ज्ञान योग म्हटलं त्याला. दीपाली मॅडम, तुमचा माईक अनम्यूट आहे, म्यूट करा. दीपाली चव्हाण. ठीक आहे. तर पहिला जो ब्रह्मचर्य आश्रम आहे किंवा ब्रह्मचर्याचा जो टप्पा आहे त्याच्यात 4 पायऱ्या सांगितल्या. मग त्यामध्ये काय सांगितले? पहिली पायरी सांगितली की रोज अभ्यास केला पाहिजे. वेद म्हणजे इथं उल्लेख त्यांनी केलाय वेदांचा अभ्यास. दररोज वेदांचा अभ्यास केला पाहिजे, त्याला त्यांनी ज्ञानयोग म्हटलंय. दुसरी पायरी सांगितली की ठरवलेली कर्तव्य काळजीपूर्वक पार पाडली पाहिजे, ज्याला कर्मयोग म्हटलंय. तिसरी पायरी सांगितली की सर्व कृतींना भगवंताची किंवा आपण ज्याला त्या ऊर्जेची उपासना म्हणून समर्पित केलं पाहिजे, त्याला भक्तियोग म्हटलं. आणि चौथी पायरी जी सांगितली ती आहे मनातील सर्व इच्छा सोडून देण्याची, ज्याला म्हटलंय ध्यानयोग. तर असे हे 4 योग या पहिल्या 4 पायऱ्यांमध्ये ब्रह्मचर्य आश्रमच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधन पंचकममध्ये सांगितले. मग हा पहिला टप्पा कधीच आहे? मग आपण ऐकलंही आहे याच्या आधी, की जसं आपल्या आयुष्याचा पूर्वार्ध म्हणू आपण, म्हणजे आपण जन्मतो पहिले 4 वर्ष, म्हणजे इथं कन्सिडर केलंय साधना पंचकममध्ये की पहिले 4 वर्ष बालपण आपलं असतं. त्याच्यामध्ये इथे काही त्या 4 वर्षांचा उल्लेख नाही केलाय. इथे डायरेक्ट वयाच्या 5व्या वर्षापासून ते 20व्या वर्षापर्यंत आपल्या जीवनाच्या सुरुवातीची जी काही वर्ष आहेत ती एक भक्कम पाया बनवण्यासाठी किंवा रचण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे असं सांगितलंय, ज्यावर आपलं उरलेलं सगळं आयुष्य अवलंबून आहे, किंवा ज्याला आपण जीवनाची आधी संरचना ज्याच्यामध्ये उभारली जाते तो कार्यकाळ म्हणजे वयाचे 5 वर्ष ते 20 वर्ष, ज्याला योग्य, ज्याला काय म्हणतो सुपर स्ट्रक्चर जे म्हणतो ना, निवडणं, सिलेक्ट करणं, हे या वयामध्ये झालं पाहिजे. मग समाजाचा जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा आहे. मग पुन्हा तो दृष्टिकोन म्हणजे तरुण पिढी, आता हे 5 ते 20 वर्ष म्हणजे तरुणच म्हटलं पाहिजे, बरोबर. तर या काळामध्ये आपल्याला काय दिलं जातं? शिक्षण दिलं जातं. पण या जीवनाचा जो दृष्टिकोन आहे, आता शिक्षणाच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं आता आपण बघतो शाळांमध्ये स्टेट बोर्ड असतं, CBSE असतं, इंटरनॅशनल असतं, आणखीन काय 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 असतं. तसं इथं त्याने सांगितलंय की त्या शिक्षणासाठीचा पण जो दृष्टिकोन आहे तो पुन्हा 2 पद्धतीचा असू शकतो, एक तर भौतिकवादी किंवा आध्यात्मिकवादी. भौतिकवादी म्हणजे माहिती आहे आपल्याला, भौतिकवादी म्हणजे आपल्या भौतिक आयुष्यामध्ये जे काही रिलेटेड गोष्टी असतात त्याला अनुसरून, आणि आध्यात्मिक म्हणजे आत्म्याशी रिलेटेड किंवा आत्म्याला मुक्त करण्यासाठी रिलेटेड असलेला दृष्टिकोन. मग ह्या 2 पद्धती इथं दृष्टिकोनाच्या बाबतीत कन्सिडर केलेत. मग साधना पंचकममध्ये पण सांगितलं की भारतात पारंपरिकरित्या बघितलं तर दृष्टिकोन हा आध्यात्मिक आहे.
बरोबर आहे. आपण लहानपणापासून किंवा आपण जे काही वाचतो ऐकलं, आध्यात्मिक दृष्टिकोनाचंच भारत जे काही आहे सनातन आपला धर्म म्हणून, तर हा सगळा अध्यात्मावर आधारलेला आहे. त्यामुळं इथंही तेच सांगितलं की आपला शिक्षणाचा किंवा जीवनाचा पाया जो काही आहे रचण्याचा महत्त्वाचं सुपरस्ट्रक्चर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातनं असलं पाहिजे. भौतिक दृष्टिकोनापेक्षा आध्यात्मिक दृष्टिकोनाचं पाहिजे. मग इथं सांगितलं की पश्चिम आणि पूर्व, जसं की पश्चिमेकडच्या भागामध्ये भौतिक दृष्टिकोन जास्त आहे, भौतिकवादी दृष्टिकोन जास्त आहे, आणि पूर्वेकडच्या भागामध्ये म्हणजे पूर्ण पृथ्वीला पूर्व आणि पश्चिममध्ये विभागलं गेलं आहे. त्यातल्या पश्चिम भागाचा दृष्टिकोन हा भौतिकवादी आहे म्हणून सांगितलं, आणि पूर्व भागातल्या लोकांचा माणसांचा दृष्टिकोन जो आहे तो आध्यात्मिकवादी आहे म्हणून इथं उल्लेख केला आहे. जसं आपल्याला माहिती आहे पाश्चिमात्य देश म्हणजे काय ते माहिती आहे, त्यांच्या परंपरा रूढी ज्या की आत्ता आपण फॉलो करतो आणि आपल्या परंपरा रूढी ते फॉलो करतात. म्हणून आत्ता काय होतं आहे आपल्याला पण माहिती आहे, भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबेटीज पेशंट भारतामध्ये आहे. किंवा जे काय हे जस्ट एक्झाम्पल, ह्याच्या आधी आपल्या देशामध्ये पार्किन्सन्स अल्झायमर असे रोग माहीतही नव्हते, व्हायची तर गोष्ट लांबची होती, कोणाला नसायचेही ते. पण अलीकडं त्याचं प्रमाण वाढलंय. का झालं हे सगळं? कारण भौतिकवादी दृष्टिकोन वाढवलाय आपण. आपला जो आध्यात्मिक दृष्टिकोन होता तो कमी करून पाश्चिमात्य दृष्टिकोन घेतला आपण, आणि पाश्चिमात्यांनी काय केलं, पूर्वेकडच्यांचा दृष्टिकोन घेतला. म्हणून त्यांचं लाईफस्टाईल बघा, म्हणून बाकीच्या देशांमधला जो काही ॲनालिसिस रिसर्च जर बघितला तर त्यांच्याकडं आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी योग या सगळं जे काही आहे ते वापरलं जातं आहे, आणि त्यांचं लाईफस्टाईल, त्यांची जी काही शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता त्याचा रिसर्च आणि ॲनालिसिस बघितला आत्ता तर आपल्यापेक्षा जास्ती आहे. का आहे? कारण हा आपला विचार किंवा आपला जो पाया आहे तो पाया आपण चुकीचा डेव्हलप करत चाललो आहे. तो आता पुन्हा आपल्याला जसा मूळचा होता तसा करायचा आहे. म्हणून आपली पूर्वपुण्याई म्हणून आपण आता हे ग्रंथ आपले किंवा जे की योग्य ज्ञान सनातन ज्ञान आपण घेतोय, जेणेकरून आपलंच आहे आणि आपण त्यापासून वंचित होतो. तर इथं या दोन भौतिकवादी आणि आध्यात्मिकवादीचा दृष्टिकोनाचा उल्लेख केलाय. मग इथं आदिशंकराचार्यांनी साधना पंचकमध्ये जीवनाबद्दलच्या आदर्श दृष्टिकोनाचं अनुसरण कसं करायचं ते सांगितलंय, आणि प्रामुख्यानं समाजाच्या आध्यात्मिक विकासामध्ये कसा रस घ्यायचा समाजाच्या सांगितले, वैयक्तिक नव्हे. म्हणजे बाय डिफॉल्ट जेव्हा वैयक्तिक आपला विकास होईल तेव्हाच समाजाचा होणार आहे. म्हणून सुरुवात म्हटलं जातं ना की दुसऱ्यांना सुधरवण्याआधी जेव्हा आपण आपल्याला सुधरवतो, म्हणजे बाकीच्यांना करेक्ट करण्याआधी आपण जेव्हा स्वतःला बरोबर करायला जातो तेव्हा असं एकेकानं ठरवलं तर आपोआप सगळा समाज करेक्ट होणार आहे किंवा बरोबर मार्गावर चालणार आहे. तसंच इथं सांगितलं की समाजाच्या आध्यात्मिक विकासात रस घेणं म्हणजेच आदिशंकराचार्यांनी सांगितलं की साधना पंचकमध्ये जीवनाबद्दलच्या आदर्श दृष्टिकोनाचं अनुकरण करणं किंवा अनुसरण ते. तर या साधना पंचकमला असंही म्हटलं, म्हणजे साधना या शब्दाची व्याख्या इथं म्हटलंय की ईश्वराकडं नेणारं माध्यम अशा पद्धतीने इथे उल्लेख केला. तसंच जसं म्हटलं की 4 स्टेप्स सांगितल्यात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाया रचणं, म्हणजे एक सदृढ शैक्षणिक प्रणाली तयार करणं, जे की आत्ता आध्यात्मिकवादीबद्दल आपण आत्ता बघितलं. तर इथं त्यांनी 4 पायऱ्या ज्या सांगितल्यात त्यातली पहिली पायरी महत्त्वाची तीच आहे की मूळचा आपला पाया सदृढ असणं. मग दुसरा पाया काय सांगितलं, जसं की 4 टप्पे बघितले ना, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग. पहिला काय सांगितलं, अभ्यास करायचा म्हणजे ज्ञानयोग. दुसरं काय सांगितलं, कर्मयोग, तो अभ्यास करून ठरवलेली किंवा त्या अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन करायचं, म्हणजे काय करायचं, कर्तव्य पार पाडायची. त्याच्यानंतर ना तिसरं भक्तियोग, म्हणजे ती कर्तव्य पार पाडली म्हणजे मी पार पाडली असं नाही आहे. जर आपल्या आतमध्ये तो अंतरात्मा असेल, ती शक्ती असेल, ती ऊर्जा असेल तरच आपण पार पाडू शकतो. म्हणून जे काही कर्तव्य पार पाडलंय ती त्या भगवंतानं किंवा त्या ऊर्जेने करून घेतलं, म्हणून त्या ऊर्जेला समर्पित करणं म्हणजे भक्तियोग सांगितलं. मूर्तीपूजा म्हणजे भक्तियोग सांगितलेलं नाही आहे इथं. म्हणजे सरळ सरळ लिहिलंय साधना पंचकमध्ये की ज्या काही कृती आपण करतो त्या भगवंताची उपासना म्हणून करतो किंवा त्याला समर्पित करतो, ज्या काही केल्या असतील त्याला भक्तियोग म्हटलंय.
त्याच्यानंतर काय चौथं, मनातील सर्व इच्छा सोडून देणं म्हणजे ध्यान योग सांगितलं. म्हणजे आता इथं हा मोक्षाचा टप्पा म्हणू शकतो, जसं आपण ते मगाच्या 4 पायऱ्या सांगितल्या. तर त्या ध्यान योगापर्यंत जेव्हा आपण जातो बघा, जेव्हा ध्यान आपलं वाढतं तेव्हा आपोआप निवृत्ती अवस्था येते, म्हणजे इच्छा कमी होत जातात, त्याला वेगळं काही करायला लागत नाही. म्हणून हे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यान योग हे 4 इथं सांगितलेत. पहिली जी आहे ती सदृढ पाया तयार करणं म्हणजे ज्ञान योग आहे, व्यवस्थित योग्य शिक्षण घेणं, ज्ञान घेणं, नॉलेज घेणं. दुसरं सांगितलंय कर्मयोग, म्हणजे जे काही कर्तव्य करतो, ज्या काही कृती करतो. तिसरं सांगितलं की त्या समर्पित करतो, मी केलेत अशा नाही, मी हा अहंकार जो काही आहे तो नाही आला पाहिजे. तर ही तिसरी मुक्त अवस्था. आणि चौथी जो काय आपण ज्ञाना म्हणजे जे काही आहे ते आता आपण ध्यानाचं म्हणजे आपोआप सगळ्या त्या ध्यान साधनेमुळं सगळ्या इच्छांची निवृत्ती होते. तर असं हे ब्रह्म म्हणजे या सगळ्या इंट्रोडक्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि त्याच्यानंतर मग आध्यात्मिक जीवनाची मुळं काय आहेत ही ब्रह्मचर्यामध्ये त्यांनी सांगितलेत. मग त्या 4 पायऱ्या पुन्हा इथं त्यांनी सांगितलेत, पुन्हा डिटेलमध्ये पुढे गेले. तर अशा पद्धतीनं हे इंट्रोडक्शनवाला पार्ट आपण आज पूर्ण केला. उद्यापासून आपण ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 1 बाय 1 बघत जाणार आहे आणि त्यातले डिटेल्स बघत जाणार आहे. तर धन्यवाद सगळ्यांनी ऐकून घेतलं. कोणाला काही शंका, प्रश्न काही असेल तर तुम्ही विचारू शकता हँड रेज करून. धन्यवाद. धन्यवाद अमृता मॅडम, छान, अगदी छान एक्सप्लेन केलं सगळं. आता तितिक्षेचा अर्थ लिहिलाय सगळ्यांनी, बघा दोघी तिघींनी लिहिलाय. तर थोडस मी असं सांगते की तटस्थता म्हणजे आता मॅडम म्हटल्या की सगळ्यात शेवटी ध्यान योग आहे ते, आणि ध्यानाने आपल्याला जाणवते थोडी तटस्थता आल्यासारखी. पण इथे थोडासा तटस्थता जेव्हा आपण शब्द वापरतो त्यावेळेला असं अर्थ होतो की काही नकारात्मक घडलं किंवा निगेटिव्ह घडलं तर पचवण्याची क्षमता. पण तितिक्षा ज्या वेळेला हा शब्द परफेक्ट आपण वापरतो त्यावेळेला असंही होतं की कितीही चांगली आनंदाची गोष्ट घडू देत, खूप 1 कोटी मिळाले तर एकही कण आनंद होणार नाहीये, जसं काही घडलंच नाही असं. म्हणजे चांगलं घडू सेम मनस्थिती, वाईट घडू सेम मनस्थिती, हे तितिक्षा या अर्थातनं सांगितलं जातं, स्पष्ट होतं. नाही तर इतर वेळेला आपण वापरतोच की तटस्थता. आणि अर्चना मॅडमनी काय लिहिले, कठीण परिस्थितीत निश्चल राहणे. म्हणजे बघा, कठीण परिस्थिती असं नाहीये, चांगल्या परिस्थितीत सुद्धा सेम राहणं, उच्चारून न देणं, हर्षयोग न होणे. आपल्याला आनंद तरी थोडक्यात मिळत नाही. थोडक्यात गीतेतलं स्थितप्रज्ञता तितिक्षा म्हणजे नाही, स्थितप्रज्ञता पण आपण नाही का? त्याच अर्थाने वापरतो जनरली. स्थितप्रज्ञता म्हणजे सुद्धा की काही भडकायला आपण होऊ देत, पण मी हे राहिलो, स्थितप्रज्ञ राहिलो, ओके. मी ढळलो नाही, मी अच्छा. ढळले नाही. पण जेव्हा तितिक्षा मॅडम येतो म्हणजे तेव्हा सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभव जयावया हा, म्हणजे न्यूट्रल तितिक्षा. राहणं, मध्यम मार्ग. हम्म. मी तुम्हाला म्हटलं ना सुरुवातीला शब्दप्रयोग असा वापरला मी, मध्यम मार्ग. म्हणजे आनंद जरी झाला तरी काहीच नाही, मी मध्यच आहे, ना आनंदात आहे ना दुःखात आहे. सेम परिस्थिती राहणे, काहीही चांगले घडू देत, काहीही वाईट घडू देत. आणि हे इतकं सोपं नाहीये. आणि मला हा शब्द खूप आवडायचा, जेव्हा जेव्हा मी थोडस वाचन करायला लागले त्यावेळेला, थोडस तितिक्षा वगैरे हे मुक्तीचं वगैरे वाचलं त्यावेळेला मला सारखं भान राहावं म्हणून मी ते तितिक्षा एक सेंटर घातलं की मेडिटेशनने आपल्याला तेच तर साधायचंय ना शेवटी. मेडिटेशनने आता जसं मॅडमनी खूप सुंदर सांगितलं की मेडिटेशनमुळे इच्छा कमी होत गेल्या पाहिजेत ना, आणि ते होताना दिसत नाहीये आपलं. म्हणून ते मला ते जगाचं ध्यान असं वाटतंय की थोडं बंद करून हे ज्ञानावर जास्त दिलं पाहिजे नाही. कारण प्रत्येक आपण थोड्या थोड्या पायऱ्या चढतोय, कधी वरून खाली कधी खालून वर, इंटिग्रेटेड अप्रोच सारखं. तर प्रत्येकाने हे आपलं, आता मॅडम वाचतायत म्हणजे काही पारायण वाचतायत, इंग्लिश पुस्तक मॅडम एक्सप्लेन करतायत, लिहा शब्द,
आणि त्या ऍट द सेम टाइम आपल्याला कुठं इम्प्रूव्ह करायचंय ते पण लिहिलं गेलं पाहिजे. की आपला फोकस जसं आता मॅडमनी सांगितलं की आपण कृतीशीलतेमध्ये गेलं पाहिजे ना. मग कृतीशीलतेच्या काय स्टेप्स घेतल्या आजच्या सेशन मधनं मॅडमच्या? लिहा आज ग्रुपवर. एक तरी स्टेप घेऊयात आजच्या सेशन मधनं आपल्यासाठी. तुम्हाला मनात काय येऊन गेलं की काय कुठं कृतीशीलता आणायची गरज आहे? या सगळ्या 5 त्यांनी स्टेजेस सांगितल्या. आता तर आपलं बालक आश्रम गेलं. दुसरं आता वानप्रस्थाश्रम झालंय असं म्हणायला हरकत नाही. आपण त्यात आलोय आपण आता 40च्या पुढं आलोय सगळे, 1-2 सोडले तर, मॅडम सोडल्या तर आपण तिसऱ्या स्टेज कडे आलोय. आणि योग पण त्यांनी 5 सांगितले. तर या दृष्टिकोनातून आता आपल्याला कुठल्या योगाचा अवलंब करायचा आहे जास्तीत जास्त? बोला. कोणाला बोलायचंय का? बोला. तर सगळे आलेत 41 जण. धन्यवाद. अमृता मॅडम धन्यवाद. कोणाला काही बोलायचं असेल तर जरूर बोला. नाही तर उद्या भेटूयात. चला, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. मॅडम डीपी फार मस्त लावला, एकदम फ्रेश वाटतंय. थँक्यू. व्हॅली ऑफ फ्लावर सारखं.